आज मस्त झणझणीत अशी ना कोळंबी फ्राय बनवली होती. रेसिपी अगदी इझी आहे आणि टेस्टला ना खरंच खूप छान झाली होती. आधी चिंगळं स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये घेतली. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा कोकमाचं आगळ टाकलं, चवीपुरतं मीठ, 1.5 चमचा ना आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट आणि मग आपले रोजचेच बेसिक मसाले हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि सोबत ना 1 चमचा तांदळाचं पीठ. हा सगळा मसाला ह्या चिंगळांना व्यवस्थित लावून घेतला. चिंगळांना मसाला लावून झाल्यावर तव्यावर तेल गरम करायला ठेवलं आणि मग मसाला लावलेली सगळी चिंगळं ना एक एक करून तव्यावर फ्राय करायला ठेवली. अगदी मंद आचेवर दोन्ही बाजूंनी ना चिंगळं व्यवस्थित चांगली भाजू द्यायची. मग बघू शकता छान अशी चिंगळं फ्राय झाली होती. ही चिंगळं फ्राय व्हायला ना फारसा काही वेळ लागत नाही. त्यामुळे फ्राय झालेली सगळी चिंगळं एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि मग त्यावर ना थोडी हिरवीगार कोथिंबीर टाकली आणि मग निवांत असं बसून मस्त झणझणीत अशी चिंगळं एन्जॉय केली. सो तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच छान इझी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.